हिंगोलीचा येलदरी धरण आता 100% भरलेला आहे। धरण ओव्हरफ्लो झाले। धरणाचे 10 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत। हिंगोलीचं येलदरी धरण आता 100% भरलंय। धरण ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे आता 10 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। 32,180 क्युसेकने पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरणाचे 10 दरवाजे उघडल्याने जिंतूर सेनगाव राज्य महामार्गावरील पुलावरून आता पाणी वाहते। संभाजीनगर हिंगोली मार्गावरील जिंतूर मार्गे वाहतूक ठप्प झाली। येलदरी धरणावरून याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं येलदरी धरण आता 100% भरल्यामुळे धरणाचे 10 दरवाजे सोडण्यात आलेले मी बघू शकता की मी धरण परिसरामध्ये आहे। हे येलदरी धरण आहे। मागील 8 दिवसापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे धरण परिसरामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरण 100% भरलेलं आहे आणि धरणाचे दरवाजे आता 10 दरवाजे आहेत ते सोडण्यात आले। जवळपास 32,180 क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रामध्ये करताना पाहायला मिळत आहेत आणि धरण प्रशासनाच्या वतीने पूर्णा नदी काठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बघू शकता की या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच जे आहे ते धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत, कारण की मागील 8 दिवसापासून जे आहे ते जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडतोय आणि यामुळे जिल्ह्यातील येलदरी असो, सिद्धेश्वर असो, विसापूर असो, ते तिन्ही धरण जे आहे ते 100% क्षमतेने भरलेले आहेत। या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून जे आहे ते चांगला पाऊस पडत असल्यामुळे या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे, कारण की या येलदरी धरणावरती संपूर्ण शेनगाव असो, हिंगोली असो, अनेक परभणी, नांदेड अनेक जिल्ह्यांचा पाणी प्रश्न या धरणावरती अवलंबून आहे। त्यामुळे या सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि आता जवळपास धरणाचे 10 दरवाजे सोडण्यात आल्यामुळे एकूण या पूर्णा नदी काठच्या गावांना आता धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।